या आधीच्या तासामध्ये आपण विभाजितेच्या कसोट्यामध्ये 2, 3, 4, 5 पर्यंतच्या कसोट्या पाहिल्या होत्या. आता आपल्याला बघायची आहे 6ची कसोटी. मला सांगा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 6 येतो? 3चा आणि 3 गुणिले 2 6. म्हणजे एखाद्या संख्येला 3ची पण कसोटी लागू होत असेल आणि 2ची पण कसोटी लागू होत असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. बघूयात आपण. समजा 24 आहे. 24 2ची कसोटी काय सांगते? एका स्थानी काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. 4 आले म्हणजे याला 2 ने भाग जातो. आणि 3ची कसोटी काय सांगते? या दोन्हींची बेरीज 3च्या पाड्यात आली पाहिजे. 4 आणि 2 6. 3च्या पाड्यात येतात का? हो. म्हणजे या 24ला 6 ने भाग जातो. कळलं? सोपं होतं ना? 6ची कसोटी एकदम सोपी होती. आता 7ची कसोटी जी आहे ती 7ची कसोटी ट्रायल आणि एरर असते. म्हणजे तुम्हाला 7चा पाडा 7 ने भाग देऊन ते पाहावा लागतं. ठीक आहे. 6ची कसोटी झाल्यानंतर आपल्याला बघायची आता 8ची कसोटी. आपण 4ची कसोटी पाहिली होती. 4ची कसोटी काय सांगते की एखादी जर संख्या असेल त्या संख्येच्या एकक आणि दशक या दोन संख्ये मिळून जी संख्या तयार होते तिला जर का 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जाणार. परंतु 8 या संख्येनं भाग जाण्यासाठी किती संख्यांचा विचार करायचा? 3. 4ची कसोटी काय सांगते? 4ची कसोटी सांगते शेवटच्या 2 अंकांचा विचार करा. पण 8ची कसोटी सांगते शेवटच्या 3 अंकांचा विचार करा. आता या 256 ला 8 ने भाग जातो. को आपण 8 त्रिक 24 हातचाला 1 8 दुने 16 गेला भाग. म्हणजे 256 ला 8 ने भाग जातो. आज एक गणित घेऊ आपण. जसं की 864 किंवा 1864 घ्या किंवा 21864 घ्या. आता यातले शेवटचे 3 अंक कोणते आहेत? 864. या 864 ला 8 ने भाग जातो का बघायचं. 8 1 8 0 आणि 8 8 64. म्हणजे 864 ला जर 8 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जाणार. ही सांगते 8ची कसोटी. 4च्या कसोटीत किती अंकांचा विचार करायचा होता? एकक आणि दशक. 4च्या कसोटीत एकक आणि दशक. 8च्या कसोटीत एकक, दशक आणि शतक या 3 अंकांचा विचार करावा लागतो. आता बघा 9ची कसोटी. 9ची कसोटी 3च्या कसोटी सारखीच आहे. 3ची कसोटी काय होते? दिलेल्या अंकांची काय करायची? बेरीज. इथेही तसंच आहे. दिलेल्या अंकांची बेरीज करायची आणि त्या उत्तराला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जाईल. आता बघा 132 ला 3 ने भाग जातो. मग या संख्याची बेरीज किती येते बघा? 3 आणि 1 4 आणि 2 6. 9च्या पाड्यात 6 नाही. म्हणजे या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. मग काय करावं लागेल बरं आपल्याला? आज एकदा 3 मिळवायचे का? मिळवून बघू. 3132. आता या संख्यांची बेरीज करा बरं. हा किती येते? 3 आणि 1 4 4 आणि 5 9. 9च्या पाड्यात 9 आहे. म्हणजे 3132 ला 9 ने भाग जाईल. देऊन पाहूया आपण. 3132 भागिले 9. हा किती? 9 त्रिक 27. किती उरले खाली? 4. 9 चौक 36. किती उरले खाली? 7 आणि 9 8 72. 348 हे उत्तर आलेलं आहे. आता पुढे बघायची आपल्याला 10ची कसोटी. 10ची कसोटी काय सांगते? शेवटी फक्त काय पाहिजे? 0. त्या संख्येला 10 ने भाग जाणार. उदाहरण बघा. फॉर एक्झाम्पल 10 20 3000 40 4000 आहे का नाही? शेवटी काय पाहिजे? फक्त 0 पाहिजे. 0 असला की त्याला 10 ने भाग जातो. आता पुढे बघायची आपल्याला 11ची कसोटी. कोणती कसोटी बघायची? 11ची कसोटी. 11ची कसोटी काय सांगते? अल्टरनेट संख्या घ्यायची. कोणती संख्या घ्यायची? अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे एकानंतर एक आणि त्यांची वजाबाकी एक तर 0 आली पाहिजे नसता 11 आली पाहिजे.
त्या संख्येला 11ने भाग जातो. आता अल्टरनेट संख्या घेऊयात आपण, है ना. 5 आणि 5 10, 10 आणि 1 11 घेऊया. 4 आणि 4 8. ठीक आहे. आता बघा ही संख्या आहे, किती अंकी आहे ती? 6 अंकी संख्या आहे. म्हणजे किती? 5,45,413. आता याच्यात बघा, मी वरती ज्याला ज्याला असा मार्क केलाय त्याची बेरीज करायची. 5 अधिक 5 अधिक 1 त्याची येते 11, आणि खाली असं केले त्याची बेरीज करायची. 4 अधिक 4 अधिक 3 त्यांची बेरीज येते 11. यांची वजाबाकी केली येणार 0. म्हणजे या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. ठीक आहे, लक्षात आलं. शेवटची कसोटी आहे 12ची कसोटी. 12ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 3ने आणि 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. आता 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकांची काय करायची? बेरीज करायची, आणि त्या बेरजेच्या उत्तराला जर 3ने भाग केला तर 3ने भाग जातो. आणि दुसरं काय सांगते? 4ची कसोटी, शेवटच्या 2 एकक आणि दशकची काय करायचं? त्या अंक धरायचा, त्याला 4ने भागायचं. 4ने जर भाग गेला तर त्या संख्येला 4ने भाग जातो, आणि 3 आणि 4ने भाग जाणाऱ्या संख्येला 12ने भाग जाईल. आता बघा 108 आहे समजा. किती आहेत? 108. या तिन्ही अंकांची बेरीज किती येते रे? 9. 9 हा 3च्या पाड्यात आहे. आता 3ची कसोटी लागली. आता 4ची कसोटी काय सांगते? शेवटचे 2 अंक घ्यायचे. म्हणजे काय झाले ते? 08 म्हणजे 8च. आता 8ला 4ने भाग जाईल का? जाईल ना. 4 दुने 8, म्हणजे या संख्येला 12ने भाग जाईल. 12 नव्हे 108. तर या ठिकाणी आपण विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, कळालं. आता एक काम करायचं, प्रत्येक कसोटीवर 4-4 उदाहरणं लिहून आणायची. समजा 2ने भाग जाणाऱ्या संख्या, 3ने भाग जाणाऱ्या संख्या, 4ने भाग जातील अशा संख्या, 5ने भाग जातील अशा संख्या सगळ्या लिहून आणायच्या. ठीक.